राज्यसभा लोकसभा में खड़े रहे बात करने के लिए, बात करने नहीं दिया गया। किसी भी एमपी को बात करने नहीं दिया गया। उनके माइक स्विच ऑफ कर देते हैं। तो हम क्या करें? प्रधानमंत्री पार्लियामेंट आते नहीं है, वो सुनते नहीं है। तो ये सुनवाई होना पड़ेगा। जो हेड ऑफ द गवर्नमेंट कौन है? प्रधानमंत्री। तो इसीलिए विपक्ष के सारे एमपी उनके घर तक पहुंचे ताकि हमारी सुनवाई हो जाए। आपण बघतोय काँग्रेसचे खासदार आक्रमक झालेले आहेत। पंतप्रधान कोणत्याही सदनामध्ये येत नाही, ते विरोधकांची काही गोष्टी ऐकत नाहीत। छात्र दिल्ली पहुंचे थे, उनके साथ जो व्यवहार किया गया, जिनको लाठी बरसाए गए, वाटर कैनन यूज किया गया, उनके खिलाफ जो है वो टीयर गैसेस यूज किया गया, घायल हुए, हॉस्पिटलाइज्ड हैं, इसके बारे में बात करने के लिए हम हमारे दोनों नेता राहुल गांधी जी और मल्लिकार्जुन खड़गे साहब राज्यसभा लोकसभा में खड़े रहे बात करने के लिए, बात करने नहीं दिया गया। किसी भी एमपी को बात करने नहीं दिया गया। उनके माइक स्विच ऑफ कर देते हैं। तो हम क्या करें? प्रधानमंत्री पार्लियामेंट आते नहीं है, वो सुनते नहीं है। तो ये सुनवाई होना पड़ेगा। जो हेड ऑफ द गवर्नमेंट कौन है? प्रधानमंत्री। तो इसीलिए विपक्ष के सारे एमपी उनके घर तक पहुंचे ताकि हमारी सुनवाई हो जाए। 190 से ज्यादा पेपर लीक की घटनाएं हुई हैं, लाखों जिंदगियां तबाह हो गई हैं और सरकार कोई सुनवाई करने को तैयार नहीं है। जहां जिस केंद्रीय मंत्री की जिम्मेवारी थी वो अपनी जिम्मेवारी भूल गए हैं, उनके इस्तीफे की कोई बात नहीं कर रहा है, सरकार की तरफ से कोई बात करने को तैयार नहीं है। ऐसे में कोई आदमी करे तो क्या करे? सड़क पे बैठेगा, सरकार के सामने गुहार लगाएगा। प्रधानमंत्री इस देश का, इस सरकार का मुखिया है, उसके दरवाजे पे आके बैठे हैं कि वो हमारी बात सुने, विपक्ष की बात सुने। थैंक यू सर। ये आपण बघतोय राहुल गांधी मात्र ठिय्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। राहुल गांधी लोकतंत्र में आदमी के पास, एक आम जनता के पास कोई रास्ता नहीं बचता तो वो सड़क पर बैठ जाता है, वो सुनवाई की मांग करता है। वो देश की संस्थाएं हैं, उनसे कहता है कि आप अंधे नहीं हो, बहरे नहीं हो, आप सुनो, हमारी बात सुनो। हम फरियाद अपने देश के, अपने बच्चों की लेके, विदेशी की फरियाद लेके नहीं आए हैं। हम उन पिताजी के बच्चों की फरियाद लेकर आए हैं जिन्होंने अपना बच्चा खोया है, जिन्होंने अपना साल बर्बाद किया है। 190 से ज्यादा पेपर लीक की घटनाएं हुई हैं, लाखों जिंदगियां तबाह हो गई हैं और सरकार कोई सुनवाई करने को तैयार नहीं है। जहां जिस केंद्रीय मंत्री की जिम्मेवारी थी वो अपनी जिम्मेवारी भूल गए हैं, उनके इस्तीफे की कोई बात नहीं कर रहा है, सरकार की तरफ से कोई बात करने को तैयार नहीं है। ऐसे में कोई आदमी करे तो क्या करे? सड़क पे बैठेगा, सरकार के सामने गुहार लगाएगा। प्रधानमंत्री इस देश का, इस सरकार का मुखिया है, उसके दरवाजे पे आके बैठे हैं कि वो हमारी बात सुने, विपक्ष की बात सुने। थैंक यू सर। देखिए, ये तो लड़ाई आर पार की हो गई है। आर पार की कैसे सर? देख, हम लोग अपनी बात कर सुना कर जाएंगे। सर इधर देखिए सर, प्लीज एक बार बोल दीजिए। सर एक बार बोल दीजिए, जिस तरीके से एमपीज को, सिटिंग एमपीज को हैंडल टैकल किया। अरे हम लोग एमपी हैं, कोई तो नहीं है, प्रधानमंत्री मिलता क्यों नहीं? और सर जिस तरीके से स्टूडेंट को टैकल किया गया प्रोटेस्ट, अब ये हमारे पे भी लाठी चलेगी, देखते रहिए आप। I will come, sir. I will come. Don't touch me. I will come. So during this government, 152 times papers leaked out. We are demanding the youth of this country, more than 1 lakh people are on the street. We are demanding the resignation of. हैंडलिंग हो रही है, छात्रों को मार रहे हैं, हमारे साथ धक्का मुक्की हो रही है, क्या कहें उसके अलावा? बट सर यहाँ क्यों आना पड़ रहा है आपको? और कहीं सुनाएंगी बात? पार्लियामेंट में भी सुनने को तैयार नहीं है, वहाँ कहाँ सुन रहे हैं? खासदार आहे ते संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। संसदेमध्ये आमचा आवाज ऐकला जात नाही, मग आम्ही आंदोलन करायचं नाही तर काय करायचं, असा सवाल काँग्रेसचे खासदार करतायत। हे दृश्य आपण बघतोय। राहुल गांधी अजूनही आंदोलनस्थळी आहेत, अनेक खासदार राहुल गांधी यांच्या सोबत आहेत। राहुल गांधी काही प्रतिक्रिया देतात काय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काही महत्त्वाचे काँग्रेसचे प्रमुख खासदार, प्रमुख नेते या ठिकाणी राहुल गांधी यांच्या सोबत आहेत। तर आजूबाजूच्या अनेक खासदारांना डिटेन करण्यात आलेलं आहे, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि जर परिस्थिती बघितली तर राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांच्या पूर्ण चारही बाजूला मोठ्या संख्येनं पोलीस या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। राहुल गांधी यांच्यासोबत काही खासदार आहेत, तर काही ताब्यात घेतलेल्या खासदारांचं म्हणणं आहे की काल ज्या पद्धतीनं मुलांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला, तशा प्रकारचा लाठीचार्ज हे पोलीस
काँग्रेसच्या खासदारांवरही करू शकतात अशा प्रकारचा एक वक्तव्य ऑफिस. वी आस्क्ड फॉर अ डिबेट ऑन दिस सब्जेक्ट. वी वर नॉट अलाउड. Prime Minister is not in the house. Home Minister is not coming to the house, Parliament. Where we will. काल दिल्लीमध्ये एवढं मोठं विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अधिवेशन सुरू असतानाही पंतप्रधान आणि गृहमंत्री अधिवेशनामध्ये सभागृहात यायला तयार नाहीत. मग आम्ही आमच्या सगळ्या बाबी सांगायच्या कुणाला, असा सवाल काँग्रेसचे खासदार करतायत. जर पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात का येत नाहीत असाही सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. ही दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे काँग्रेस खासदारांना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या मोठ्या प्रमाणावरचे पोलीस बंदोबस्त, तर दुसरीकडे आंदोलनावर ठाम असणारे काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि काही महत्वाचे नेते आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. काँग्रेस खासदारांशी बातचीत करताना राहुल गांधी दिसत आहेत. काल विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी काही काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात घेतलेला आहे. मोदींच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसनं ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आलंय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे. मोदी आणि शहांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली आहे. पोलिसांकडून काही खासदारांची धरपकड करण्यात आली, तर काही खासदारांना उचलून पोलीस गाडीमध्ये ठेवण्यात आलं. मोदींच्या निवासस्थानाबाहेरच काँग्रेसने ठिय्या आंदोलन केलेलं आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध आणि त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसनं आंदोलन सुरू केलंय. मोदी अमित शहांच्याही राजीनाम्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेली आहे. तर पोलिसांकडून काही खासदारांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. तर काही खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काही खासदार हे आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र संपूर्ण राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचं जिथं आंदोलन सुरू आहे काँग्रेसच्या खासदारांचं, आता त्या चारही बाजूला पोलिसांनी घेराव घातलेला आहे. मोठ्या संख्येनं पोलीस, ऍक्शन फोर्स या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बाकीच्याही खासदारांना, राहुल गांधींनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही काळापूर्वी पोलिसांनी केला. मात्र काँग्रेसचे खासदार आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलन करणार असल्याचं ठाम पोलिसांना सांगितलं. आता राहुल गांधी माध्यमांशी बोलताना काय राहुल गांधी प्रतिक्रिया देतात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मल्लिकार्जुन खरगे सुद्धा काही वेळापूर्वी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. पोलिसांकडून धरपकड सुरू